हैराण केलेल्या कडक उन्हाळ्यानंतर हे असं पूलमध्ये डुंबत असताना समोरील डोंगरांवरच नाही तर आपल्या डोक्यावरही ढगांनी घातलेला मांडव, धुक्यात हरवलेली झाडं, पावसात चिंब भिजलेला रस्ता आणि आम्ही दोघेही जीपच्या रूफटॉपवरून केलेली अविस्मरणीय सफर. आहाहा, हा प्रवास, हा पाऊस आणि हे क्षण कधीच संपू नयेत असं वाटतंय. यंदा किती चातकासारखी वाट पाहायला लावली या पावसानं. पाऊस सुरू झाला रे झाला की 2 दिवस सुट्टी काढून मस्त फिरायला जाऊ कुठंतरी असं ठरलं होतं. पण निम्मा जून ओलांडला तरी या पठ्ठ्याचा पत्ताच नाही. शेवटी न राहून आम्ही ट्रिप अरेंज केली आणि काय गंमत. पावसाने पावसाला वर नभात गाठले, या ओळींप्रमाणे पावसाने आम्हाला इथे आंबा घाटात गाठले. काय टायमिंग साधलंय पठ्ठ्यानं. तर वर्षभराच्या दगदगीतून आम्हाला फ्रेश करणारी आमची ही छोटीशी ट्रिप आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतोय. आंब्यात आम्ही कुठे राहिलो, कोणतं फूड एन्जॉय केलं आणि कोणकोणत्या ठिकाणांना भेटी दिल्या हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मला मिळालेल्या 2 दिवसांच्या छोट्याशा सुट्टीत मी आणि कवितानं आंब्यात राहण्याचा प्लॅन केला. कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यातील अगदी घाटमाथ्यावरील एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक महत्त्व असणारं आंबा हे गाव. कोल्हापूरहून कोकणात उतरताना कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा आंबा घाट इथल्या जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. तर आम्ही आत्ता आंब्यातल्या एका अशा रिसॉर्टला आलोय जिथं चहूबाजूंनी निसर्गाची उधळण, पाखरांची किलबिल, रूम्सच्या अगदी पुढ्यातच मोठा इन्फिनिटी पूल आहे. मोठी फॅमिली आणि लहान मुलांनाही मनसोक्त एन्जॉय करता येईल इतकी जागा आहे. सुंदर ॲम्बियन्स असणारा प्रशस्त डायनिंग हॉल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जागा मला फॅमिलीसाठी खूप सेफ वाटली. तर हे आहे आंब्यातील दख्खन ग्रीन रिसॉर्ट. मलकापूरहून आंब्याकडे जाताना आंबा गावाच्या अलीकडे 3.5 किलोमीटरवर डाव्या बाजूला रस्त्यापासून फक्त 500 मीटर अंतरावर हे सुंदर रिसॉर्ट आपल्याला मुख्य रस्त्यावरूनच दिसतं. प्रवासात अचानक आलेल्या पावसामुळे आम्ही दोघेही सुखावून गेलो होतो. वाटेत थांबून आम्ही चक्क भिजलो देखील आणि त्यामुळं इथं आल्याला आम्ही आधी फ्रेश झालो आणि नाश्ता करून इथल्या परिसरात फेरफटका मारला. तर दख्खन ग्रीन रिसॉर्टच्या चहूबाजूने आपल्याला ना निसर्गाची उधळण पाहायला मिळते. आता आपण रूम्स पाहायला जाणार आहोत, पण त्याआधी आपण इथला परिसर बघूयात. पावसामुळं झाडं, पानं, फुलं छान नटली होती आणि रणरणत्या उन्हाळ्यानंतर डोंगर पुन्हा एकदा गडद हिरवे झाले होते. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे ग्रीनरी पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे इन्फिनिटी पूल आहे आणि इथं प्रशस्त अशी पार्टीसाठी जागा आहे. आम्ही इथं पोहोचलो तेव्हा डे स्टेसाठी आलेला 50 ते 60 जणांचा एक आणि 20 जणांचा एक असे 2 मोठे ग्रुप्स इथे एन्जॉय करत होते. थोडक्यात काय इतके लोक इथं सहज अकोमोडेट होतात. तुम्ही माझ्या मागं बघत असाल, स्विमिंग पूल आणि रूम्स आहेत ना, त्याच्या पुढे खूप प्रशस्त जागा आहे. संध्याकाळी डायनिंगची तिथं व्यवस्था होती आहे. मुलांसाठी सेफ आहे, इथं खेळणी देखील आहेत. दिवसभर मुलं इथं एन्जॉय करू शकतात. रिसॉर्टमध्ये वर आल्याच आपल्याला समोर दिसतोय हा बँक्वेट हॉल आहे. इथे आत इंडोर गेम्सची सोय असल्यानं पावसात न भिजता मुलं आत खेळत होती आणि जेवणानंतर तर मोठ्यांचा कराओकेवर गाण्यांचा मस्त कार्यक्रम रंगला होता. दख्खन ग्रीन रिसॉर्टच्या रेस्टॉरंटमध्ये मोठ्या ग्रुपसाठी बुफेची व्यवस्था केली जाते. इथे एकाच वेळी जवळपास 150 लोक अगदी सहज सामावू शकतात. अतिशय प्रशस्त असा डायनिंग हॉल आहे. इंटिरियरमध्ये केलेला व्हाईट कर्टनचा वापर, व्हेंटिलेशन आणि झाडांसाठी ठेवलेली जागा, याच्यामुळे मस्त असा ॲम्बियन्स क्रिएट होतोय. हे दख्खन रिसॉर्ट असं छोट्याशा डोंगरावरती आहे आणि खूप छान व्ह्यू मिळतो. इथं त्यांनी जागेचा खूप मस्त वापर केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं मला काय वाटलं, इथं बँक्वेट हॉल आहे. त्यामुळे खूप मोठ्या फॅमिलीनं आपण इथं आलो, फ्रेंड सर्कल बरोबर आलो, किंवा अगदी कॉन्फरन्स असू देत, मीटिंग्स असू देत, गेट टुगेदर असू देत, बड्डे पार्टी असू दे, जवळपास 150 ते 200 लोकांची इथं सोय होती आहे. अगदी डे स्टेसाठी जरी यायचं झालं तरी इथं व्यवस्था आहे. तुम्ही सकाळी आलात, ब्रेकफास्ट, दुपारी लंच एन्जॉय करून संध्याकाळी पुन्हा ब्रेकफास्ट करून निघायचं असेल तरी तसं देखील इथं पॅकेज मिळतं आहे. माझ्या मागे ज्या सगळ्या रूम आहेत ना, त्याच्या पुढ्यातच हा स्विमिंग पूल आहे. म्हणजे जो व्ह्यू स्विमिंग पूलमधनं दिसतो ना, तो सेम व्ह्यू आपल्याला रूमच्या बाहेरून पाहायला मिळतो.
वर्षभराच्या शहरातील धकाधकीतून ब्रेक घेऊन अशा ठिकाणी यायला कोणाला आवडणार नाही जिथून दूरवर कुठेही नजर पोहोचली तरी मनाला हवी असणारी शांतताच मिळते. अतिशय सिंपल पण खूप छान इंटिरियर केलेलं आहे. आणि मला ना एस्पेशली इथे जी स्पेस क्रिएट केली आहे ना ती जास्त आवडली. इन केस बाहेर पार्टी चालू असेल आणि तुम्हाला प्रायव्हसी हवी असेल तर तुम्ही तुमचं फूड इथे एन्जॉय करू शकता. अर्ली मॉर्निंग कॉफी ब्रेकफास्ट, संध्याकाळी कॉफी ब्रेकफास्ट तुम्ही इथे बसून एन्जॉय करू शकता. इथल्या रूम्सचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही बाजूनं येणारा भरपूर उजेड आणि वारा. हे संपूर्ण रिसॉर्ट चिऱ्याचं म्हणजे जांभा दगडातील असून वुडन फर्निचरच्या वापरामुळे रूम्सना एक ॲस्थेटिक लुक आलाय. रिसॉर्टच्या चहूबाजूंनी निसर्ग, किंबहुना निसर्गाच्या कुशीतच असणाऱ्या या रिसॉर्ट्सच्या रूम्सची नावंही पहा. अंबा घाटात आढळणाऱ्या विशिष्ट झाडांची नावं या रूम्सना देऊन निसर्गाप्रती असणारी आपली कृतज्ञताच व्यक्त केलेली दिसते. तसंच इथल्या डायनिंगला रिसॉर्टच्या मालकांनी आईची आठवण जपण्यासाठी त्यांच्या आईच्या नावावरून लीलामय हे नाव दिलेलं आहे. डायनिंग बाहेर फुलांनी भरलेलं हे तबक पाहूनच मन प्रसन्न झालं. मेन्यू कार्ड पाहण्याची जबाबदारी मात्र मी नेहमीप्रमाणे कवितावरच सोपवली. तोपर्यंत त्यांनी आम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून गरमागरम व्हेज क्लिअर सूप आणून दिलं. वाह, तरतरी आली पिऊन. इथे आल्यावर आम्हीच त्यांना विचारलं की तुम्हीच आम्हाला कोणती तरी प्लीज डिश सजेस्ट करा ना, कारण व्हेज घ्यायचं ठरलंच होतं. आणि काय होतं, आपण ज्या ठिकाणी जातो तिथली काही स्पेशालिटी असेल तर कळतं आपल्याला. तर त्यांनी आम्हाला ना व्हेज दख्खन स्पेशल ही डिश सजेस्ट केली. आणि ही एक डिशच आम्हाला क्वांटिटी छान पुरती आहे. का तर याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या भाज्यांचे असे पोर्शन येतात. एक तुम्ही ग्रीन बघताय, त्याच्यामध्ये मिक्स व्हेजिटेबल आणि पालकचा खूप जास्त वापर केला आहे, त्यामुळे ग्रीन आहे. आणि ही आहे पनीरची भाजी. त्यामुळे झालं आहे की आम्हाला क्वांटिटी पुरती आणि 2 वेगवेगळ्या डिश म्हणजे टेस्ट आम्हाला एन्जॉय करता येतात. हा, बरं झालं सोलकढी मागवली, मस्त वाटतं. एखाद्या पदार्थाची चव जेव्हा आपल्याला आवडते ना तेव्हा ती खरंच त्याची टेस्ट एन्जॉय करण्यासाठी आपण ना ती आपल्या हातानेच खाल्लं पाहिजे चमच्यापेक्षा. मी ऐकलं होतं ते खरं ठरलं. म्हणजे टेस्ट खरंच खूप मस्त आहे. की इथे एकदा जेवून गेलेलो की रिपीटेडली येतात इथे टेस्ट एन्जॉय करायला. आणि फक्त इथं स्टे असणाऱ्यांसाठीच नाही आहे, कारण रोडपासून खूपच जवळ असल्यामुळे इथे येतातही लोक बरेच जण थांबतात जेवणासाठी. खरंच फूड क्वालिटी टेस्ट चांगली आहे यांची. सगळ्यात महत्त्वाचं काय, फूडमध्ये इथं अजिनोमोटो आणि आर्टिफिशियल कलर्सचा वापर केला जात नाही. आम्ही कुठेही स्टेला गेलो ना की तिथल्या व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही डिश ट्राय करतो. कारण काय, याच ठिकाणी पुढं जर आपले मित्र नातेवाईक येणार असतील ना मग त्यांना तसं सजेस्ट करायलाही बरं पडतं. आज रात्री आम्ही नॉनव्हेज खाणार असलो तरी आम्हाला इथलं व्हेज फूड खूपच आवडलं आहे. मस्त टेस्ट आहे. आणि रात्रीचा प्लॅन आम्ही आधीच करून ठेवला आहे. इथला ॲम्बियन्स खूपच छान आहे. आणि इथं या बाजूला ना छान इंडियन सिटिंग आहे स्पेशली, त्यामुळं आम्ही रात्री या इंडियन सिटिंगवर बसूनच जेवण एन्जॉय करणार आहोत. जेवणानंतर आम्ही रिसॉर्टच्या परिसरात फिरायचं ठरवलं आणि पुन्हा आम्हाला पावसानं गाठलं. मग काय, आम्ही पुन्हा मनसोक्त भिजलो. मग थोडा वेळ रूममध्ये थांबलो. ही आहे आमची रूम. आणि रूममधून पावसाचं काय सुंदर दृश्य पाहायला मिळते बघा. वाह, ट्रिप सार्थकी लागली या क्षणाला असं वाटलं. पाऊस थांबल्यावर आम्ही परत बाहेर पडलो आणि आम्हाला एक गंमत पाहायला मिळाली. तर इथं आल्या आल्या माझी नजर हे माझ्या मागं फुलांचं असं झुंबर लटकताना दिसतंय का याच्यावरती पडली होती. आणि आल्या मी मालकांना विचारलं हे काय आहे, तर हे रुद्राक्षाचं झाड आहे. इथं रुद्राक्षाचं झाड बघायला मिळेल मला असं वाटलं नव्हतं. आय थिंक हे नेपाळी ट्री काहीतरी 2-4 प्रकार असतात त्याच्यात. आणि किती सुंदर झुंबर आहे बघा, किती क्यूट आहे. आणि फक्त फुलंच येतात, काही झाड मोठं होऊन त्याला रुद्राक्ष देखील येतात, हे माहिती नाही मला. तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. चालत चालत आम्ही रिसॉर्टच्या एंट्रन्सला असणाऱ्या ऑफिसमध्ये आलो. इथंही चिऱ्याचं बांधकाम आणि वुडन फर्निचर किती छान वाटते पाहायला हे. आणि समोर हे असं सुंदर गायमुख आणि कुंडही बनवलंय. इथल्या इंटिरियरमध्ये दिसणाऱ्या सौंदर्य शास्त्रामागं एक महत्त्वाचं कारण म्हणजे रिसॉर्टचे मालक जितेंद्र सूर्यवंशी साहेब हे स्वतः फाईन आर्टिस्ट आहेत.
त्यांनी स्वतः आणि त्यांचे गुरु सुरेश पंडित सरांनी काढलेल्या पेंटिंग्सचा वापर प्रिंट्सच्या स्वरूपात फ्रेम्स बनवून पूर्ण रिसॉर्टमध्ये केलेला दिसतो. आम्ही ऑफिसमधून बाहेर पडलो. पक्ष्यांची छान किलबिल सुरूच होती. इथं एक मात्र आहे, रिसॉर्ट फुल असेल, रेस्टॉरंटमध्ये गर्दी असेल तरीही पार्किंगची चिंता नाही आहे. खूप सारी स्पेस आहे इथं पार्किंगसाठी. या जागेशिवाय वर रेस्टॉरंटच्या मागील बाजूसही पार्किंगची भरपूर जागा आहे. रिसॉर्टचे मॅनेजर स्वप्नील हे आज रात्री आम्हाला एके ठिकाणी ट्रेलिंगसाठी घेऊन जाणार आहेत. आमच्यासाठी मोठा सरप्राईज असणार आहे असं ते म्हणाले. त्यामुळं काय झालंय, आता आमची उत्सुकता ताणली आणि कधी एकदा रात्र होते असं झालंय आम्हाला. तेव्हा जेवण न करताच आम्ही रिसॉर्टमधून बाहेर पडलो आणि तिघही त्या इप्सित स्थळाकडे निघालो. अंबा गावातील मेन रोड सोडून आता आम्ही एका छोट्या रस्त्यानं चाललोय. बाहेर मिट्ट काळोख झालेला आहे. थोड्याच वेळात एका खाजगी जागेत गाडी थांबली. तर दख्खन रिसॉर्टचे मॅनेजर स्वप्नील आम्हाला एका ठिकाणी घेऊन आलेत. आंब्यातच सरप्राईज आहे आमच्यासाठी सुद्धा आणि तुमच्यासाठी एक अनोखा अनुभव आहे. चला बघूया. थोडं अंतर चालल्यावर स्वप्नील दादांनी आम्हाला थांबवलं आणि शांतपणे भोवतालच्या अंधाराकडे फक्त पाहत उभं राहायला सांगितलं. अंधाराला आमची नजर सरावल्यावर आम्हाला जे दिसलं त्यावर आमचा विश्वासच बसेना. आम्ही जणू अवकाशात आहोत आणि सभोवताली क्षणाक्षणानं चमकणारी असंख्य तारांगणं पाहत आहोत असं वाटत होतं आम्हाला. हे क्षणच अद्भुत होते. आम्ही श्वास रोखून हे दृश्य डोळ्यात साठवून घेत होतो. त्यामुळे 10 ते 15 दिवसांच्या मध्ये यांचं पुढचं लाईफ सायकल यांना कम्प्लीट करायचं. काय लाईफ सायकल आहे तर मेल फिमेलला अट्रॅक्ट करतो, मेल फिमेलचं मिलन होतं आणि मिलन झाल्यानंतर मेटिंग झाल्यानंतर अंडी देणं आणि मरून जाणं एवढाच त्यांचा काही कालावधी आहे. त्यामुळं तुम्ही जो काही झगमगाट बघताय, जो काही महोत्सव बघताय, हा सगळा यांच्या मृत्यूचा महोत्सव आहे. थोडंसं वाईट वाटतंय पण हा निसर्गाचा भाग आहे. त्यामुळे आपण त्याच्यात कुठेही इंटरफेअर करू शकत नाही, करायचाही नाही आहे. फार मोठी शिकवण आपल्याला निसर्ग देतोय. तर आता याच्यामध्ये हे सगळे जे लाईट ग्लो करतात हे सगळे मेल आहेत, नर आहेत. मग हे मेल लाईट कशासाठी इमिट करतात मगाशीच सांगितलं तर फिमेलला अट्रॅक्ट करण्यासाठी. आता याच्यामध्ये पुन्हा एकाच वेळेला कसे काय चमकतात तर याची गंमत अशी आहे, आपल्यामध्ये जसं काही कॉम्पिटिशन चालतं, वधूवर मेळावे वगैरे आपल्याकडे चालतात, स्वयंवर चालतात, तसंच हे आहे. तर एखादा काजवा ज्या वेळेला झाडावरती बसलाय, एखादा काजवा ज्यावेळेस लाईट ग्लो करतो त्यावेळेला त्याच्या बाजूला असणारा दुसरा काजवा त्याच्यापेक्षा माझी लाईट किती सुंदर आहे बघ हे फिमेलला सांगत असतो आणि अशामधून मग हे पॅटर्न तयार होतात. म्हणजे एक काजवा लाईट ग्लो करतो, त्याच्या फ्रॅक्शन ऑफ सेकंद त्याच्या बाजूचा काजवा लाईट ग्लो करतो, लगेच त्याच्या बाजूचा. त्यामुळं तुम्हाला पॅटर्न दिसतील. महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारे निसर्गप्रेमी निसर्गरक्षक माझे मित्र प्रमोद माळी हे या काजव्यांच्या जीवनचक्राबद्दल आणि एकूणच निसर्ग नियमांबद्दल अतिशय रंजकपणे पण खूप महत्त्वाची माहिती देत होते. काजव्यांचा हा सोहळा अतिशय जबाबदारीनं आणि खूप दूर उभं राहूनच पाहावा लागतो, कारण हा त्यांच्या विणीचा काळ असतो. हा अनुभव आम्ही एका खाजगी जागेत घेत असल्यानं मी मुद्दामहूनच या लोकेशनची माहिती इथं शेअर करत नाही आहे. पण बरं झालं आम्ही इथं आलो. काय अविस्मरणीय अनुभव मिळालाय आम्हाला. आता रिसॉर्टवर पोहोचून आम्ही फ्रेश झालोय. जेवायला उशीर झाल्यानं आता भूक लागली, पण आम्ही संध्याकाळीच ऑर्डर देऊन ठेवली होती आणि आत्ता निघताना इथे कॉल केल्यानं गरमागरम स्नॅक्स पुढ्यात आलेला आहे. वेल ट्रेन स्टाफ, पुरेशी मॅन पॉवर, तसंच आग्रहाची आणि अतिशय विनम्र सर्व्हिस हे दख्खन ग्रीन रिसॉर्टचं वैशिष्ट्य. तर आम्ही स्टार्टरला चिकन मॅग्नेट मागवलं आणि त्याच्यानंतर मेन कोर्समध्ये इथलं स्पेशल आहे असं त्यांनी सांगितलं आम्हाला, चिकन धनगरी आणि मटण धनगरी दोन्ही स्पेशल आहे. पैकी आम्ही चिकन धनगरी मागवलेलं आहे आणि सोबतीला भाकरीशिवाय धनगरी चिकनला मजा नाही. कसं आहे? मस्त. पांढरा रस्सा बाउलचा साईज बघितला का काय? तर रिमझिम पावसात भिजून आलो आम्ही. आता ट्रेलला गेलो होतो. आहा, पांढरा रस्सा आणि चिकन मॅग्नेटमुळं आमचं तोंड आणखीनच खवळलंय. काय कमाल टेस्ट आहे इथली. आम्ही धनगरी चिकन आणि त्याच्याबरोबर गरमागरम भाकरी मागवली. मग म्हटलं इंडियन सिटिंगवर बसूनच त्याचा आनंद घ्यावा ना.
मोर दॅन इनफ क्वांटिटी आहे 2 जणांसाठी. आणि हेवी झालं मला तरी जेवण, कारण चिकन मॅग्नेट देखील भरपूर होतं क्वांटिटीमध्ये. आणि जेवणाची सांगता सोलकडी नव्हते, त्यामुळे आणखीनच पाहिजे. मस्त वाटतं. बाहेर पावसाची रिपरिप सुरूच होती. छान वारा सुटला होता. आम्हाला आता सकाळचे वेध लागले होते. तर दख्खन ग्रीन रिसॉर्ट थ्रू आम्ही आंब्यातील जंगल सफारी एन्जॉय करायला सकाळी लवकर बाहेर पडलोय. एकत्र जीपच्या रूफटॉपवरून फिरण्याचा हा आमचा पहिलाच अनुभव. या जंगल सफारीच्या मार्गातील महत्त्वाचे पॉइंट्स आणि त्याची माहिती निलेश दादा आम्हाला देत होते. या सफारीचं मुख्य आकर्षण असणाऱ्या पावनखिंडीपाशी पोहोचताच पावसानं जोर धरला. भर पावसात भिजत पावनखिंड आणि स्वराज्यासाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या वीर मराठ्यांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्याचा आमचा हा अनुभव आम्ही कधीही विसरणार नाही. या संपूर्ण जंगल सफारीचा आणि पुढील आंबेश्वर देवराईचा डिटेल आणि सविस्तर व्हिडिओ तुम्हाला पुढच्या भागात लवकरच पाहायला मिळेल. परतीची तीच वाट आता मात्र धुक्यामध्ये पूर्ण हरवून गेली होती. प्रवास संपला तसं जवळ आल्यावर मेन रोडवरूनच दख्खन ग्रीन रिसॉर्ट दिसलं. रिसॉर्ट थ्रू जंगल सफारी बुक करण्याचा फायदा म्हणजे ही जीप आपल्याला पिक अँड ड्रॉप करायला रिसॉर्टवरच येत असल्यानं आपली गाडी इथे सुरक्षित पार्क राहते. आम्ही पूर्ण भिजलो असल्यानं चेंज करून रिसॉर्टपासून अगदी जवळ गर्द अशी आंबेश्वर देवराई पाहायला आलो. आज मात्र पावसाची सततधार सुरूच होती. आम्ही थोडा वेळ या परिसरात थांबून पुन्हा रिसॉर्टकडे आलो, कारण आता आम्हाला कडकडून भूक लागली होती. डायनिंगमध्ये पोचण्यापूर्वीच उदबत्तीच्या सुगंधाने एकदम प्रसन्न वाटलं. आहा, काय दरवळ पसरलाय सर्वत्र. इथल्याच परिसरातील फुलं वाहून डायनिंगच्या काउंटरवरील अन्नपूर्णेची नुकतीच पूजा केलेली पाहायला मिळाली. आम्ही आधी गरमागरम उपीट खाल्लं आणि मग ऑमलेट पाव देखील मागवला. इथे नाश्त्याला महाराष्ट्रीयन पदार्थ जसं की उपीट, शिरा, पोहे, कुरकुरीत भजी आणि फक्कड मिसळपाव हे पदार्थही मिळतात. आता आमची सांगलीला परत निघण्याची वेळ झाली होती, पण माझे पाय काय इथून हलता हलेनात. मी मस्त अर्धा तास पूलमध्ये होतो. काय स्वप्नवत दृश्य समोर बघा ना. स्वप्न आणि निसर्ग ओंजळीत भरून घेता येत नाहीत, तर त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागतं. आणि आता पोचलेलोच आहोत, तर निघण्यापूर्वी आहे हे क्षण आम्ही पूर्णपणे एन्जॉय करतोय. दख्खन ग्रीन रिसॉर्ट आणि आंब्यातील हे 2 दिवस कसे वाऱ्यासारखे उडून गेले समजलंही नाही आम्हाला. खरं तर सकाळी हेवी नाश्ता झाला होता आमचा, पण तरीही आम्ही इथून निघताना स्वप्नील दादांनी आम्हाला आग्रहानं इथलं पिठलं भाकरी टेस्ट करायला दिलं. आणि पिठलं भाकरी तर आमचा वीक पॉइंट आहे. तुम्ही इथे येणार असाल, इथल्या पावसाचा, निसर्गाचा, आम्ही केलेल्या जंगल सफारीचा आनंद घेणार असाल आणि त्यासाठी इथल्या रूम्सचे, फूड्सचे तसंच डे स्टेचे चार्जेस जाणून घ्यायचे असतील, तर मी दख्खन ग्रीन रिसॉर्ट्सचे कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलेच आहेत. तुम्ही इथे कॉल करून डिटेल्स जाणून घेऊ शकता. स्क्रीनवर मी इथले चार्जेस दिलेले नाही आहेत, कारण ते वीकडे, वीकेंड आणि सीझननुसार बदलत असतात. खरंच आणखीन 2 दिवस मला सुट्टी हवी होती, कारण आंब्यात अजून खूप सारी ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. त्यामुळे आम्ही मनाशी खूणगाड बांधूनच इथून बाहेर पडलो की पुन्हा लवकरच आंबा आणि दख्खन ग्रीन रिसॉर्टला राहायला यायचंच.